मित्रांनो, आपल्यापैकी बहुतेक लोक रात्री अलार्म लावून स्वतःला म्हणतात, उद्या सकाळी मी लवकर उठेन आणि उद्याचा दिवस माझा बेस्ट असेल. ठरवलेली सगळी कामे मी पूर्ण करणार. पण मित्रांनो, सकाळी अलार्म वाजताच काही विचार न करताच स्नूज बटन दाबून आपण पुन्हा झोपायला जातो आणि मग दिवस कामं टाळत टाळत पुढे जातो. संपूर्ण दिवस गिल्टमध्ये जातो. मनात सतत का मी उठलो नाही असा विचार फिरत राहतो. मित्रांनो, असं होणं सर्वसामान्य आहे. तुम्ही एकटेच हे फेस करत नाहीये. पण काळजी करू नका, कारण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक ऍक्टिव्ह, सायंटिफिक आणि प्रॅक्टिकल डेली रुटीन सांगणार आहे. हा रुटीन तुम्ही खरोखर फॉलो करू शकता आणि फक्त 7 दिवसांतच तुमची एनर्जी, फोकस आणि प्रोडक्टिव्हिटी तसेच डिसिप्लिन नेक्स्ट लेवलवर जाईल. सकाळी लेट उठणे, वरवर काम करणे, सतत फोनवर टाइमपास करणे, महत्वाची कामे करताना अनुत्साह वाटणं, अशा सर्व गोष्टींमुळे आपला अमूल्य वेळ वाया जातो. आपण वेगवेगळ्या रील्स स्क्रोल करत बसतो, मात्र त्याच वेळी आपलं मन रिग्रेटने भरून गेलेलं असतं की का आपण इतका वेळ वाया घालवतोय, आणि सेल्फ कॉन्फिडन्सची पार वाट लागते. तरीही मनात एक आशा राहते, आज केलेली चूक उद्या नक्की सुधारू, आणि मग पुन्हा पहाटेचा अलार्म आपण लावतो. पण नंतर पुन्हा तीच प्रोसेस रिपीट होते. बऱ्याचदा आपण आपला डेली रुटीन फक्त मॉर्निंग पासून सुरू करतो आणि तिथेच सगळा प्रेशर टाकतो. 5 वाजता उठून एक्सरसाइज, मेडिटेशन, अभ्यास सर्व काही करायचं ठरवतो. पण जर आपण ह्या प्रॉमिसवर पूर्ण खरे उतरलो नाही तर संपूर्ण दिवस वाया जातो, कारण आपण सगळा भार फक्त सकाळवर टाकत असतो. आणि जर सकाळच फेल झाली तर दिवस फेल जाणारच. मित्रांनो, खरं पाहिलं तर आपल्या सकाळचे यश हे रात्रीच्या काही निर्णयांवर अवलंबून असते. उशिरा झोपणे, रात्री जास्त खाणे, नीट हायड्रेटेड न राहणे, हे सगळं तुमच्या सकाळी उठण्यावर आणि संपूर्ण दिवसाच्या एनर्जीवर थेट परिणाम करते. म्हणूनच आपल्या रुटीनचा सर्वात पहिला स्टेप म्हणजे स्टार्ट विथ नाईट. रात्रीची तयारी व्यवस्थित करूनच सकाळी उत्तम सुरुवात करता येते. डिजिटल सनसेट म्हणजे झोपण्यापूर्वी किमान 1 तास आपले फोन, लॅपटॉप, टीव्ही किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बंद करणे. आजकाल बहुतेक लोक झोपण्यापूर्वीही सोशल मीडिया स्क्रोल करतात, व्हिडिओ पाहतात किंवा कामाचे ईमेल्स चेक करतात, ज्यामुळे मेंदू पूर्णपणे रिलॅक्स होत नाही. या सर्व उपकरणांमधून निघणारा ब्ल्यू लाईट आपले मेंदू आणि शरीर यांना सतत सक्रिय ठेवतो आणि मेलॅटोनिन ह्या नैसर्गिक झोपेच्या हार्मोनला ब्लॉक करतो. मेलॅटोनिन कमी झाल्यामुळे झोप उशिरा लागते, झोपेची गुणवत्ता कमी होते आणि सकाळी उठताना थकवा जाणवतो. म्हणजेच रात्री झोपण्यापूर्वी डिजिटल डिव्हाइस वापरण्यामुळे तुमचा संपूर्ण रुटीन प्रभावित होऊ शकतो आणि मॉर्निंग अलार्मवर उठणेही कठीण होते. या सायकलमुळे शरीरातील नैसर्गिक झोपेचा चक्र म्हणजे सर्कॅडियन रिदम बिघडतो. जर आपण झोपण्या अगोदर फोन, लॅपटॉप किंवा टीव्ही वापरत राहिलो तर मेंदूला असं वाटतं की अजून दिवस सुरूच आहे. त्यामुळे मेंदू आणि शरीर स्लीप मोडमध्ये जाण्यास तयार होत नाही. डिजिटल सनसेट फॉलो केल्याने मेंदू आणि शरीर झोपेच्या तयारीसाठी प्रॉपर सिग्नल मिळवतात, ज्यामुळे झोप नैसर्गिक आणि डीप लागते. अशा प्रकारे झोपेची गुणवत्ता वाढते, सकाळी उठणे सोपे होते आणि संपूर्ण दिवसातील एनर्जी आणि फोकस सुधारतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी 1 तास फोन आणि स्क्रीन्स वापरणं टाळणं हे प्रॅक्टिकल आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. मेंटल अनलोडिंग म्हणजे झोपण्यापूर्वी आपल्या मेंदूतून दिवसभराच्या विचारांचे आणि ताणांचे ओझे कमी करणे. आजकाल आपला मेंदू सतत कामावर, सोशल मीडिया, ईमेल्स, अभ्यास किंवा कामाच्या चिंतांमध्ये गुंतलेला असतो. झोपण्या अगोदर मेंदू रिलॅक्स मोडमध्ये जाण्यासाठी काही मिनिटे स्वतःला द्यायला हवी. यासाठी एक साधा पण अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे 5 मिनिटांचा मेंटल अनलोडिंग सेशन. या छोट्या सत्रामध्ये तुम्ही डायरी किंवा नोटबुकवर 3 गोष्टी लिहाल. आजच्या पेंडिंग टास्क, मनात फिरणाऱ्या वरीज आणि आज तुम्ही ज्या काही गोष्टींसाठी ग्रेटफुल आहात त्या गोष्टी. आजच्या पेंडिंग टास्क लिहिल्याने तुम्हाला तुमच्या मनातील असंख्य कामांची यादी स्पष्ट होते. जे कामं तुम्ही अजूनही पूर्ण केलेले नाहीत ती आठवण ठेवून त्या कामांची प्राथमिकता ठरवता येते. यामुळे मेंदू सतत त्या टास्क बद्दल चिंता करत राहत नाही, कारण आता ती माहिती बाहेरील कागदावर सुरक्षित आहे. यामुळे मानसिक ताण कमी होतो, मेंदू रिलॅक्स मोडमध्ये जातो आणि शरीर झोपेची तयारी सुरू करते. पेंडिंग टास्क बाहेर काढल्याने मेंदू शांत होतो आणि सतत काय करायचंय ह्या प्रश्नाच्या सायकलमधून सुटका मिळते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वरीज आणि ग्रॅटिट्यूड लिस्ट तयार करणे. रात्री झोपण्यापूर्वी आपल्या मनातील ताण, चिंता, नकारात्मक विचार बाहेर काढल्यास मेंदूची ऊर्जा मुक्त होते. त्याचवेळी आजची ग्रेटफुल लिस्ट लिहून काढल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मनामध्ये समाधानाची भावना निर्माण होते. मेंटल अनलोडिंग केल्याने डीप स्लीपला प्रोत्साहन मिळतं, झोप अधिक शांत आणि गहन होते आणि सकाळी उठल्यावर मन तरतरीत आणि तयार असतं. त्यामुळे हा 5 मिनिटांचा छोटासा रुटीन तुमची संपूर्ण रेस्ट क्वालिटी सुधारतो आणि मॉर्निंग एनर्जीला सुपरचार्ज करतो.
मॉर्निंग पॉवर अवर हा दिवसाच्या यशाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. सकाळी उठल्यावर लगेच फोन किंवा कोणत्याही डिजिटल डिव्हाइसचा वापर न करण्याची सवय ही सर्वात महत्त्वाची आहे. बहुतेक लोक उठल्यावर लगेच फोन हातात घेतात, मेसेजेस, सोशल मीडिया किंवा न्यूज पाहतात, ज्यामुळे मेंदू लगेच बाहेरच्या माहितीच्या गोंधळात अडकतो. परंतु जर तुम्ही पहिल्या 45 मिनिटांसाठी फोन न वापरता स्वतःवर फोकस केलं तर मेंदू शांत आणि सेंट्रलाइज्ड राहतो. यावेळी मनातल्या विचारांना नियंत्रित करून तुम्ही दिवसाची सुरुवात पॉझिटिव्ह एनर्जीने करू शकता आणि एक स्पष्ट मानसिक फ्रेम तयार होतो, ज्यामुळे संपूर्ण दिवसाचे प्लॅनिंग अधिक प्रभावी बनते. सकाळी उठल्यावर शरीराला आणि मेंदूला रिचार्ज करण्यासाठी हायड्रेशन खूप महत्त्वाचे आहे. 2 ते 3 ग्लास पाणी पिल्याने शरीरातील द्रव संतुलन सुधारते आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम होतो. यानंतर 10 मिनिटे लाईट मूव्हमेंट करणे, जसे की स्ट्रेचिंग, योगा, हलके पुशअप्स किंवा जॉगिंग शरीराला सक्रिय करतात आणि रक्ताभिसरण सुधारतात. यामुळे मेंदू आणि स्नायूंना आवश्यक ऑक्सिजन मिळतो आणि तुम्हाला ताजेतवाने वाटते. हळूहळू शरीर जागे होते आणि तुम्हाला दिवसासाठी एनर्जी आणि तत्परता मिळते. यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्लॅन युअर डे. रात्री आपण जे पेंडिंग टास्क किंवा महत्त्वाचे काम लिहिले होते त्याची पुनरावृत्ती करणे आणि आज कोणते काम पूर्ण करता येतील ते निश्चित करणे. मित्रांनो, असे केल्याने मेंदूला स्पष्ट रोडमॅप मिळतो, दिवसाचे टास्क नियोजनबद्ध होतात आणि अनावश्यक गोंधळ कमी होऊ लागतो. सकाळी हा फोकस्ड मॉर्निंग रुटीन केल्यास तुम्ही केवळ ऊर्जावान राहत नाही, तर तुमच्या दिवसाची स्पष्टता, नियोजन आणि नियंत्रण देखील वाढते. हा पहिला तास तुमच्या दिवसाची दिशा ठरवतो आणि तुम्हाला प्रोडक्टिव्ह, एनर्जेटिक आणि सेंट्रलाइज्ड बनवतो. फोकस ब्लॉक्स म्हणजे दिवसातील कामांना व्यवस्थित आणि प्रभावी पद्धतीने विभागणे. आपला मेंदू सतत अनेक गोष्टींवर लक्ष देण्याचा प्रयत्न करत असतो, ज्यामुळे फोकस कमी होतो आणि कामाची गुणवत्ता घटते. त्यामुळे दिवसात कामांना ठराविक ब्लॉक्समध्ये विभागल्यास मेंदू एका वेळेस एकच काम करण्यावर लक्ष केंद्रित करू शकतो. दिवसातील सर्वात कठीण आणि महत्त्वाचे टास्क सकाळच्या पहिल्या ब्लॉकमध्ये पूर्ण करणे, ज्याला इंग्रजीत फ्रॉग फिनिश असे म्हणतात, हे अत्यंत प्रभावी ठरते. कारण दिवसाच्या सुरुवातीला मेंदू सर्वाधिक फ्रेश आणि ऊर्जा संपन्न असतो, त्यामुळे कठीण काम करण्याची क्षमता जास्त असते. या फोकस ब्लॉक्समध्ये डीप वर्क सेशन्स खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक सेशन हा 45 ते 60 मिनिटांचा असावा, ज्यामध्ये एकाच टास्कवर पूर्ण लक्ष द्यावे, नोटिफिकेशन्स बंद कराव्या आणि मल्टीटास्किंग टाळावी. या पद्धतीने मेंदू कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करतो आणि कामाची गुणवत्ता सुधारते. डीप वर्क सेशन्समध्ये आपण एका टास्कला संपूर्ण पूर्णत्वाने संपादित करतो, ज्यामुळे मेंटल लोड हलका होतो आणि आत्मविश्वास वाढतो. प्रत्येक डीप वर्क ब्लॉक नंतर 5 ते 10 मिनिटांचा ब्रेक घेणे अत्यंत गरजेचे आहे. या ब्रेकमध्ये हलके स्ट्रेचिंग, थोडी वॉक किंवा कॉफी घेणे उपयुक्त ठरते. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, मेंदूला रिचार्ज मिळतो आणि पुढील ब्लॉकसाठी ऊर्जा तयार होते. या पद्धतीने दिवसात फोकस ब्लॉक्स आणि ब्रेक्स यांची योग्य रचना केल्यास कामे अधिक परिणामकारकपणे पूर्ण होतात, मानसिक ताण कमी होतो आणि तुमचा आत्मविश्वास आणि प्रोडक्टिव्हिटी दोन्हीही वाढतात. आफ्टरनून स्लंप हा दिवसातील नैसर्गिक फेज आहे, जेव्हा बहुतेक लोक दुपारी थकवा आणि झोप येण्याची अनुभूती घेतात. या स्लंपला इफिशियंटली हँडल करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 15 ते 20 मिनिटांचा पॉवर नॅप. हा छोटासा नॅप मेंदूला ताजेतवाने करतो, अलर्टनेस वाढवतो, मूड स्टॅबिलाइज करतो आणि मेमरी रिफ्रेश करतो. पण मित्रांनो, जास्त वेळ झोपल्यास उलट इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे ह्या नॅपची वेळ 20 मिनिटांपेक्षा जास्त ठेवू नका, अन्यथा उठल्यावर अजूनच स्लीपी वाटू शकते. मित्रांनो, ह्या स्लंप टाइममध्ये हलके काम करणे खूप इफेक्टिव्ह ठरते. उदाहरणार्थ, नोट्स रिव्ह्यू करणे, लाईट रिव्हिजन करणे किंवा आधी केलेल्या कामाची पुनरावृत्ती करणे. हे मेंदूला ऍक्टिव्ह ठेवते, पण ब्रेनवर हेवी स्ट्रेस येत नाही. या पद्धतीने तुमची आफ्टरनून एनर्जी बूस्ट होते आणि इव्हिनिंग प्रोडक्टिव्हिटीसाठी गरजेची असलेली एनर्जी सेव्ह होते. या रुटीनमुळे ब्रेनला छोटासा रिफ्रेशिंग ब्रेक मिळतो आणि दिवसभराचा फोकस कायम राहतो. पॉवर नॅप आणि लाईट वर्क ह्यांचा कॉम्बो तुमच्या एनर्जी लेवल्सला स्टॅबिलाइज करतो, मेंटल फटीग कमी करतो आणि दिवसाचा उर्वरित वेळ अधिक प्रोडक्टिव्ह बनवतो. त्यामुळे आफ्टरनून स्लंपवर कंट्रोल ठेवणे म्हणजे दिवसाच्या इफिशियन्सी आणि एनर्जी मॅनेजमेंटसाठी खूप महत्त्वाचे आहे. इव्हिनिंग रिकव्हरी म्हणजे संध्याकाळी दिवसाच्या थकवा आणि मेंटल फटीग कमी करून नाईट रुटीनला प्रॉपर ट्रॅकवर ठेवणे. इव्हिनिंग रिकव्हरीचा मुख्य उद्देश आहे दिवसभराची एनर्जी रिफिल करणे आणि मनाला रिफ्रेश ठेवणे.
यासाठी संध्याकाळी तुम्ही वर्कआउट करू शकता. हेवी वर्कआउट्स, स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा हलके फिटनेस सेशन्स हे शरीरातील ब्लड फ्लो सुधारते, मसल्स रिलॅक्स करतात आणि नाईट स्लीपसाठी एनर्जी बॅलन्स तयार करतो. संध्याकाळी पर्सनल ग्रोथ ऍक्टिव्हिटीज सुद्धा इन्क्लूड करणे आवश्यक आहे. यामध्ये पुस्तके वाचणे, पॉडकास्ट ऐकणे किंवा नवीन कौशल्य शिकणे यांचा समावेश करता येतो. हे ऍक्टिव्हिटीज मेंटल डेव्हलपमेंटला सपोर्ट करतात आणि तुम्हाला दिवसाच्या धकाधकीतून एक पॉझिटिव्ह ब्रेक देतात. मित्रांनो, हे तुमच्या इंटेलेक्च्युअल ग्रोथसाठीही बेनिफिशियल आहे. तसेच मित्रांनो, इव्हिनिंगमध्ये हॉबीज, म्युझिक, ड्रॉइंग, कुकिंग किंवा क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज करणं हे देखील खूप महत्त्वाचं आहे. हे ऍक्टिव्हिटीज मनाला ताजेतवाने ठेवतात, बर्नआउटला थांबवतात आणि एनर्जी रिफिल करतात. संध्याकाळी योग्य इव्हिनिंग रिकव्हरी केल्यास नाईट रुटीन स्मूथ आणि डिसिप्लिन्ड राहतो. झोपेची गुणवत्ता सुधारते आणि पुढील दिवसासाठी मोटिवेशन तसेच फ्रेशनेस निर्माण होतो. रुटीन फायनल टिप्स. दिवसभर प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी आणि रुटीन मेंटेन करण्यासाठी काही साध्या पण पॉवरफुल टिप्स आहे. सर्वप्रथम डिस्ट्रॅक्शन्सला कमी करा. फोन, सोशल मीडिया नोटिफिकेशन्स, ईमेल अलर्ट्स हे सगळे तुमच्या फोकसला डिस्ट्रॅक्ट करतात. दिवसातील फोकस ब्लॉक्स दरम्यान नोटिफिकेशन्स बंद ठेवल्यास तुम्ही अनइंटरप्टेड काम करू शकता आणि मेंटल क्लॅरिटी टिकवू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेस्क आणि वर्क स्पेस क्लीन ठेवणं. क्लीन डेस्क म्हणजे क्लीन माइंड. जेव्हा तुमचे वर्क एन्व्हायरमेंट नीट आणि वेल ऑर्गनाइज्ड असते तेव्हा मेंदू सहज फोकस करू शकतो, कामावर क्रिएटिव्हिटी वाढते आणि अननेसेसरी स्ट्रेस कमी होतो. तिसरी महत्त्वाची टिप म्हणजे फोकस ब्लॉक्स आणि रेग्युलर ब्रेक्स फॉलो करणं. प्रत्येक 45 ते 60 मिनिटांच्या डीप वर्क सेशन नंतर 5 ते 10 मिनिटांचा लाईट ब्रेक घ्या. मित्रांनो, हा पॅटर्न एनर्जी मेंटेन करतो, मेंटल फटीग कमी करतो आणि प्रोडक्टिव्हिटी वाढवतो. शेवटचे म्हणजे रात्री झोपेची तयारी नेहमी करा. झोपण्यापूर्वी डिजिटल डिव्हाइसेस बंद करा, मेंटल अनलोडिंग करा आणि रिलॅक्सेशन टेक्निक्स वापरा. यामुळे डीप स्लीप येते, सकाळी उठताना मन आणि शरीर दोन्ही रिफ्रेश राहतात आणि संपूर्ण रुटीन एफर्टलेसली फॉलो करता येतो. मित्रांनो, ही संपूर्ण पद्धत जर तुम्ही फॉलो केली तर फक्त तुमची ऊर्जा आणि फोकस वाढणार नाही, तर संपूर्ण दिवस तुम्ही अधिक कंट्रोलमध्ये ठेवू शकाल. तसेच कामे जास्त प्रोडक्टिव्ह पद्धतीने पूर्ण करू शकाल. 7 दिवसांचा सराव केल्यावर तुम्हाला तुमच्या मॉर्निंग पासूनच दिवसाच्या शेवटपर्यंत ताजेतवाने राहण्याचा अनुभव येईल. मानसिक क्लॅरिटी वाढेल आणि मोटिवेशन सतत टिकून राहील. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा. सुपरफिट मंत्रा ह्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या नवीन टिप्स आणि रुटीन हॅक्स तुम्ही मिस करू नये.